नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना. आज आपण अशा एका प्राचीन आणि प्रभावी साधनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली आहे. ती म्हणजे ब्रह्ममुहूर्तात केलेले ध्यान आणि संकल्प साधना. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, चिंता, आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या, नात्यांतील तणाव या सगळ्यात आपलं मन कायम अस्थिर राहतं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त 7 दिवस रोज पहाटे काही मिनिटांची साधना केली तर तुमचं मन शांत होऊ शकतं, आत्मविश्वास वाढू शकतो आणि तुमच्या इच्छांकडे जाण्याचा मार्ग स्पष्ट होऊ शकतो, तर तुम्ही ही पद्धत करून पाहाल का? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला देणार आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, काही वेळ ध्यानासाठी श्रेष्ठ मानली जाते, कोणती काळजी घ्यावी, 7 दिवसांची ध्यान पद्धत, यामागचं मानसशास्त्र, कोणत्या चुका करू नयेत आणि शेवटी एक साधी चेकलिस्ट. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या आधीचा काळ, साधारणपणे पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंतचा वेळ. प्राचीन ग्रंथांमध्ये या वेळेला अमृत वेळ किंवा देवांचा काळ असे म्हटले आहे. या वेळेला वातावरण शांत असतं, रस्त्यावर गाड्यांचा आवाज नसतो, मनावर बाह्य ताण नसतो आणि सर्वात महत्त्वाचं, मन त्या वेळेला नैसर्गिकरित्या शांत असतं. वैज्ञानिक दृष्टीने सांगायचं झालं तर या वेळेला मेंदू अल्फा आणि थीटा वेव्हज मध्ये असतो. या अवस्थेत मन जास्त ग्रहणशील असतं, म्हणजे आपण जे विचार करतो ते खोलवर मनात बसतात. म्हणूनच ध्यान, जप, प्रार्थना, अभ्यास या सगळ्यासाठी ही वेळ सर्वोत्तम मानली जाते. सावधानता, महत्वाची सूचना. मंडळी, ही ध्यान पद्धत करताना श्वास रोखण्याची क्रिया आहे. म्हणूनच ज्यांना हृदयविकार आहे, ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, ज्यांना दम लागण्याचा किंवा श्वसनाचा त्रास होतो, अशा व्यक्तींनी ही पद्धत करू नये. तुमचं आरोग्य महत्वाचं आहे. देवाच्या नावाखाली शरीराला त्रास देणं योग्य नाही. ध्यान करण्याआधी मानसिक तयारी. ध्यान म्हणजे चमत्काराची मशीन नाही. ध्यान म्हणजे मनाला योग्य दिशा देण्याचं साधन आहे. ही पद्धत करताना संयम ठेवा. लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. वाईट, सूडाची किंवा कुणाचं नुकसान करणारी इच्छा धरू नका, कारण मनात जे विचार असतात तेच तुमच्या कृतीत उतरतात. 7 दिवसांची ध्यान पद्धत. 1. तयारी. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठा. हातपाय, चेहरा स्वच्छ धुवा. शांत ठिकाणी बसा. 2. आसन. कंबर आणि मान सरळ ठेवा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. 3. मन शांत करणे. 2-3 मिनिटे फक्त श्वासाकडे लक्ष द्या. 4. आज्ञा चक्रावर लक्ष. दोन्ही भुवयांच्या मधला भाग, इथे लक्ष केंद्रित करा. 5. श्वास रोखून संकल्प. नाकाने दीर्घ श्वास घ्या. श्वास रोखून ठेवा. मनात देवतेचं स्मरण करा. आपली इच्छा शांतपणे मनात बोला. 6. श्वास सोडणे. हळूहळू श्वास सोडा. 15-20 सेकंद विश्रांती घ्या. हे 3-5 वेळा करा. ही पद्धत काम का करते? ही पद्धत चमत्कारामुळे नाही, तर मनाच्या एकाग्रतेमुळे काम करते. मन शांत झालं की निर्णय स्पष्ट होतात, आत्मविश्वास वाढतो, प्रयत्नांची दिशा मिळते. सकारात्मक विचार केल्याने आपल्या कृती बदलतात आणि कृती बदलल्या की परिणाम बदलतात. कोणत्या चुका टाळाव्यात? आळस, मध्येच सोडून देणं, वाईट इच्छा, अंधश्रद्धा. निष्कर्ष, ही पद्धत देवावर विश्वास ठेवून, स्वतःवर विश्वास ठेवून करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.